इंडिया वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव शहर के पिंपराला के मयूर कॉलोनी क्षेत्र में गुरुवार 15 जनवरी की दोपहर निजी विवाद के चलते गोलीबारी की घटना सामने आई है। मिली जानकारी के मुताबिक पैसे के लेन देन को लेकर एक राउंड फायरिंग की गई। इस घटना में फरियादी बाल बाल बच गया। पुलिस संदिग्ध की तलाश कर रही है। इस घटना का चुनाव से कोई संबंध नहीं। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। टाकली बातमी आता बघू. झालेला आहे. काय सांगाल? आता एक 10-15 मिनिटापूर्वी एक फायरिंगचा घटना झाला म्हणून माहिती पडलेलं आहे की पिंपराला भागातलं 2 इसम आहेत. ते सचिन चव्हाण आणि एक मुस्तफा म्हणून, हे दोघांचं काही लेण्या देण्यावर वाद होते. आजही देखील म्हणजे त्यांचा आपसीत काही वाद झाले होते. मग त्याच्या वादातून म्हणजे अचानकपणे एक बुलेट हवेत फायर झाला असं माहिती पडलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करणं आणि आरोपीचा शोधणं आमचं चालू आहे. आणि ही जी घटना आहे इलेक्शनचा काही संबंध नाही आहे. दोघांनी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचं रिलेटेड नाही आहे किंवा इलेक्शनचा काही संबंध नाही आहे. काय सांगाल आजची पिंपळामध्ये काय घटना घडली आहे? इथे 2 व्यक्तीमध्ये वैयक्तिक वादातून गोळीबार केलेला आहे. एकानं तुषार सोनवणे नावाचा आरोपी आहे. मुस्तफा नावाच्या एका व्यक्तीवर त्यांना गोळीबार केलेला आहे. एक गोळी त्यांनी फायर केलेली इलिगल वेपनमधून. हे मुस्तफा आहे, यांनी मिस्त्री काम केलेलं होतं तुषार सोनवणे याचं. तर त्याची रक्कम होती 1,70,000 बिल होतं. तर तो देत नव्हता. तर तो मागण्याच्या त्या वादावरून त्याच्यामध्ये भांडण झालं आणि त्याच्यातून हे त्यांनी एक गोळी त्याच्यावर फायर केलेली आहे. त्याची जी पुंगळी आहे ती आपल्याला स्पॉटवर मिळाली. ज्याच्यावर फायर केलेला आहे तो जखमी नाही. तो पोलीस स्टेशनला आहे. त्याची तक्रार घ्यायला सुरू आहे. आरोपी फरार आहे. त्याचा शोध आपण पथक घेत आहे. दोघांची पार्श्वभूमी काय सर? दोघांची पार्श्वभूमी जो आरोपी आहे त्याची पार्श्वभूमी आपण तपास करत आहोत आणि गिऱ्हाईकाची पण पार्श्वभूमी आपण तपास करत आहोत. फिर्यादी सध्या प्रथमदर्शनी माहितीनुसार तो मिस्त्री काम करतो. या सर्व घटनेचा इलेक्शन प्रोसेसशी काही संबंध नाही. ते पूर्णपणे वैयक्तिक वादातून झालेला आहे आणि त्याप्रमाणे आता पोलिसांची कारवाई. सर एकूण किती राऊंड फायर झालेले आहे? एक राऊंड फायर झालेला आहे. त्याचं आपल्याला खाली केस पुंगळी ज्याला म्हणतात ती स्पॉटवर मिळालेली आहे. सर हा पिंपळामधला कोणता भाग आहे? हा पिंपराळ्यामधला मयूर कॉलनी भाग आहे. ब्रॉड एरियाला मयूर कॉलनी म्हणतात. डन.